फ्रँचायझी घेणं हे बिझनेस करणं आहे का तरी पण दुसऱ्याच्या हाताखाली काम करणं आहे? फ्रँचायझी घेणं म्हणजे खरंच बिझनेस करणं आहे, दुसऱ्याच्या हाताखाली काम करणं नसतं. आणि मग एखाद्याचं सिटीमध्ये दुकान आहे आणि खूप चांगलं चालतंय, बरोबर. मग तो स्वतःच्याच ब्रँचेस का नाही टाकत? जो फ्रँचायझी देतो तर फ्रँचायझी दिल्याने काय होतं, फास्ट ग्रो होतो बिझनेस. एखाद्या व्यक्तीने एखादा स्टार्टअप केल्यानंतर तो व्यक्ती एकटाच काही मोठा होऊ शकत नाही. कॉलेज ड्रॉपआउट असतील अशी लोक जास्त पैसे कमवतात का? गरिबीतनं येतात ना, ते मोठे होतात, ते जास्त पैसे कमवू शकतात. आणि जे छोटे उद्योजक आहेत किंवा जे छोटे फ्रँचायझी ओनर आहेत ते नक्की कितपत पैसे कमवू शकतात? मोठा असो किंवा छोटा असो, अजून एक सर, बिझनेसमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे लोकेशन. जर तुमचं लोकेशन चुकलं ना तर तुमचा बिझनेस. दी मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये आपले आजचे गेस्ट आहेत, त्यांचं नाव आहे पराग पाटील सर. आणि ते फ्रँचायझी बिझनेसमध्ये आहेत आणि त्यांचा एक व्यवसाय देखील आहे, शिवराय अमृततुल्य. आणि भारतभरामध्ये त्यांच्या 150पेक्षा जास्त फ्रँचायझी आहेत. आणि आपल्या आजच्या एपिसोडमध्ये ते आपल्याला गाईड करणार आहेत की फ्रँचायझी मॉडेल जे आहे ते कसं वर्क करतं आणि एखाद्या व्यक्तीने त्यामध्ये कसे पैसे इन्व्हेस्ट करावे आणि त्याकडून काय एक्सपेक्ट करावं. आणि ह्या एपिसोडमध्ये तुम्हाला सगळी ग्राउंड रियालिटी जाणून घ्यायला मदत होईल. आणि तुम्ही ह्या बिझनेसमध्ये कसे इन्व्हेस्ट करू शकता, कसे प्रॉफिट कमवू शकता आणि छोट्यातून तुम्ही स्वतःचं विश्व कसं निर्माण करू शकता. कारण आपले पराग सर आहेत, त्यांनी स्वतः शून्यातून आपलं विश्व निर्माण केलेलं आहे आणि ते आपल्याला ह्या एपिसोडमध्ये गाईड करणार आहेत. म्हणून बघत राहा आपला आजचा एपिसोड. आजचा आपला विषय आहे तो महाराष्ट्रासाठी नाही तर पूर्ण भारतासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे. कारण अनेक जण आता बिझनेस स्टार्ट करतायत. बरोबर. आणि काही जण आहेत ज्यांना बिझनेसची आयडिया नाही आहे पण त्यांना स्टार्ट करायचं आहे, त्यांना कुठेतरी सल्ला मिळत नाही किंवा त्यांना कुठेतरी भांडवल मिळत नाही. तर त्या सगळ्यांसाठी हाचा विषय आहे. बरोबर. तर पराग सर, मला ही फ्रँचायझीबद्दल आज तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. पण मला नेहमी असं वाटतं, एक क्वेश्चनचं की आपल्या ऑडियन्सच्या मनात पण असेल की फ्रँचायझी आपण एखाद्याची घेतो समजा, बरोबर. तर मग तो फ्रँचायझी घेणं हे बिझनेस करणं आहे का तरी पण दुसऱ्याच्या हाताखाली काम करणं आहे? नाही, फ्रँचायझी घेणं म्हणजे खरंच बिझनेस करणं आहे, दुसऱ्याच्या हाताखाली काम करणं नसतं. कारण काय राहतं की जो व्यक्ती फ्रँचायझी विकतो तर त्याने ऑलरेडी त्याचे स्वतःचे काही वैयक्तिक दुकानं वगैरे चालवून, काही सिस्टीम वगैरे लावलेल्या राहतात, काही मॅन्युफॅक्चरिंग युनिट वगैरे राहतात. तर त्या सगळ्या गोष्टी ना आपल्याला असं समजा की आयत्या मिळतात. असं. आणि त्यांनी जे सांगितलेलं राहतं त्या सिस्टीमप्रमाणे फक्त आपल्याला आपला बिझनेस रन करावा लागतो. बरोबर. ते सिस्टीम आणि आपण नंतर तो पुढं चालवला तर आपली मेहनत त्याला प्लस करावं लागते फक्त. आणि मग तो बिझनेस तसा पुढं रन होतो. त्याच्यामुळे की म्हणजे फ्रँचायझी घेणं हे योग्यच असतं. तर सर, तुम्ही आता सांगितलं की एवढं जर हे फ्रँचायझी मॉडेल चांगलं आहे आणि मग एखाद्याचं सिटीमध्ये दुकान आहे आणि खूप चांगलं चालतंय, बरोबर. मग तो स्वतःच्याच ब्रँचेस का नाही टाकत? दुसऱ्याकडे देण्याची त्याची गरज का पडते? बरोबर. कारण काय आहे की जो म्हणजे फ्रँचायझी देतो तर फ्रँचायझी दिल्याने काय होतं की म्हणजे फास्ट ग्रो होतो बिझनेस वगैरे. कंपनी लवकर मोठी होते. आणि काय होतं की फ्रँचायझी दिल्यामुळं काय होतं की खूप साऱ्या लोकांना संधी भेटतात. फ्रँचायझीकडनं तिकडं बिझनेस जातो तर त्यांच्या पण ज्यांनी फ्रँचायझी घेतलेली तिथं रोजगार निर्माण होतो. त्यांच्या हाताखाली परत अजून काही लेबर वगैरे लागत असतात. म्हणून काय राहतं की रोजगाराची संधी पण भरपूर राहते. आणि ग्रोथ तेवढी म्हणजे कंपनीची पण असो आणि जो फ्रँचायझी घेतोय त्याची पण असो तर फास्ट ग्रोईंग होते. त्यामुळे ती गोष्ट म्हणजे स्वतःची युनिट नाही करू शकत असं. बरोबर. पण मग आता ह्यामध्ये मॉडेल्स पण असतात ना, तर मग वेगवेगळे मॉडेल्स असतात. फ्रँचायझी फक्त एक बिझनेस नसून त्यामध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारे त्याचं रूपांतर पण झालेलं आहे. बरोबर. तर मग ते थोडे सांगू शकता का आपल्या ऑडियन्स? हां. काय राहतं की जे आता मोठे जे काही म्हणजे तुम्ही मॅकडॉनल्ड्स वगैरे ह्या जे काही मोठे ब्रँड पाहिले तर यांचं काय राहतं की ऑलरेडी त्यांना म्हणजे खूप सारे वर्ष पण झालेले आणि त्यांच्याकडे ना लेबरला वगैरे म्हणजे चांगला पगार वगैरे असतो. कंपन्या तेवढ्या डॉलर्समध्ये वगैरे त्या झालेल्या आहेत. तर काही मॉडेल कसे असतात की ओन हँडल करतात. म्हणजे जागा पण कंपनीच बघणार. त्याच्यानंतर तिथं सगळे लेबर वगैरे सिस्टीम वगैरे सगळी कंपनीचीच असणार. ओके. असं. आणि काही मॉडेल असे असतात की मग ती कंपनी फक्त फ्रँचायझी देते आणि मग बाकी आपण हँडल करायचं असतं. असे 2-3 प्रकारचे ते मॉडेल असतात. बरोबर. आणि मी लेटेस्ट एक पुस्तक वाचलं होतं सर, की मार्केटिंग 101. आणि त्या पुस्तकामध्ये असं लिहिलं होतं की ह्या जगात जर कोणाला सर्वात फास्ट श्रीमंत व्हायचं असेल ना, तर त्यांनी एकट्याने काम करू नये, त्यांनी सगळ्यांना मिळून काम करावं आणि आपलं काम जे डेलिगेट करता येईल तेवढं करावं. आणि त्यात सर्वात बेस्ट वे आहे बिझनेसचा, तो आहे की फ्रँचायझी
देणं किंवा आपल्या बरोबर बरोबर. जसं त्याने उदाहरण दिलं, तुम्ही म्हणतात मॅकडॉनल्ड, बर्गर हा किंग, हा हे असं सगळे आहेत. मग हे जर सर आंतरराष्ट्रीय स्तरावर जर लोक असं विचार करतायत, तर मग इंडियामध्ये अशी मेंटॅलिटी का झाली की फ्रँचायझी मॉडेल म्हणजे खराब असतात आणि जे फ्रँचायझी विकतात ते फक्त स्कॅम करतात किंवा त्यांना जस्ट प्रोडक्ट विकायचे आणि मग नंतर तो समोरचा व्यक्तीचं काय झालं तरी आम्हाला फरक पडत नाही. बरोबर बरोबर. आता याच्यात 2 प्रकारे सांगता येईल. तर ते म्हणजे आता फ्रँचायझी जर म्हणजे एखाद्या व्यक्तीने एखादं स्टार्टअप केल्यानंतर तो व्यक्ती एकटाच काही मोठा होऊ शकत नाही किंवा फक्त त्याच्या डोक्यात विचार आहे आणि तो फक्त एकटा करणार आहे, सर्व गोष्टी तो करेल, असं काही होऊ शकत नाही. जो मोठं एक्सपान्शन करायचं असेल, कंपनीचं नाव चांगलं करायचं असेल, सगळ्या गोष्टी म्हणजे रेव्हेन्यू चांगला वाढवायचा असेल, सगळ्याच गोष्टी आल्या, तर मग काय करावं लागेल की जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही तत्त्व होतं की सर्व आपले किल्लेदार जमवणे, आपले Okay. मावळे जमवणे आणि मग पूर्ण स्वराज्य उभं करणे. त्याच प्रकारे ही पण एक गोष्ट आहे की एकट्यानं न मोठं होता सर्वांना सोबत घेऊन मोठं झालं पाहिजे असं. म्हणून त्याचं म्हणजे एक्सपान्शन तेवढं जोरात होतं. आणि आता तुम्ही दुसरा क्वेश्चन म्हणताय की भरपूर लोक नाव ठेवतात की भरपूर बंद पडलेले ते काय काय राहतं की फ्रँचायझी घेताना आपण त्या कंपनीची हिस्ट्री बघितली पाहिजे की ती कंपनी किती वर्षापासून आहे. आता काही काही कंपन्या काय राहतं की खूप जुन्या राहतात पण त्यांची ग्रोथ एकदम म्हणजे कासव गतीने असते आणि काही काही कंपन्या अशा असतात की त्या म्हणजे आता आता आलेल्या राहतात पण त्यांची ग्रोथ एकदम म्हणजे लवकर लवकर झालेलं राहतं सगळ्या गोष्टी वगैरे. काय राहतं आता इंटरनल काही काहींची सिस्टीम वगैरे चांगली असते किंवा कोणी म्हणजे त्यांना पहिलेपासून सगळ्या गोष्टींची आयडिया वगैरे असते म्हणून ते फास्ट ग्रोथ झालेलं राहतं. तर आपण फ्रँचायझी घेताना ते कंपनीचं बॅकग्राऊंड पाहिलं पाहिजे की त्यांचे Okay. आउटलेट किती सक्सेस आहे. त्यांचे जे काही आउटलेट आहे त्या आउटलेटला व्हिजिट करून बघितलं पाहिजे की खरंच जे त्या फ्रँचायझीच्या ब्राउचरमध्ये जे काही सांगितलं जातं, जे काही सोशल मीडियावर दाखवलं जातं किंवा जे वेबसाईटला वगैरे ज्या काही गोष्टी आहेत तर त्या खरंच यांच्या रिॲलिटीमध्ये त्या आउटलेटला आहेत का. तर त्या गोष्टी पण बघितल्या पाहिजे. काय राहतं की माणूस एवढा याच्यात येऊन जातो की नाही नाही मला लवकरच स्टार्टअप करायचं आहे. म्हणजे जो उतावळापणा असतो ना व्यावसायिकाचा जो स्टार्टिंगला राहतो, बरोबर. वय वगैरे कमी असतं ते, तर मग आता पटकन व्यवसाय चालू करायचा आहे, ते करायचं आहे. मग जो दिखावा जिथून असतो ना आलेला, तर माणूस तिथं अट्रॅक्ट होतो की नाही वा वा किती भारी आहे, असं आहे तसं आहे सगळ्या गोष्टी. आणि माणूस म्हणजे त्या फ्रँचायझीकडे खरंच चांगले चांगले कस्टमर आहेत का, त्यांचं खरंच स्ट्रक्चर स्ट्रॉंग आहे का, मॅनेजमेंट स्ट्रॉंग आहे का, सिस्टीम स्ट्रॉंग आहे का, टीम आहे का, ह्या गोष्टी न बघता आपण काय करतो की डायरेक्ट फक्त दिखाव्यावर म्हणजे ते रील स्टार आणि रिअल वगैरे याप्रमाणे फक्त दिखाव्यावर आपण फ्रँचायझी घेऊन घेतो. म्हणून अशा दिखाऊ जे व्यक्ती राहतात त्यांच्या फ्रँचायझी मॉडेल वगैरे फेल जातात. आणि काय झालेलं आहे की भरपूर लोकांनी या दिखाव्यावरच फ्रँचायझी घेतल्या. ओके. आणि त्याच बंद पडल्या जास्तीत जास्त. म्हणून काय झालं की जे लोक चांगलं काम करतात ना तर त्यांच्यावर सुद्धा डाग लागला की नाही फ्रँचायझी बंद पडून जातं, हे होऊन जातं, ते होऊन जातं. म्हणून कधी पण रिॲलिटी बघितली पाहिजे. सत्य तुमचं काय सांगतं ते बघितलं पाहिजे. बरोबर. आणि आता तुम्ही जर दिखाव्याचं जे म्हटलात, तर खरं तर हे फ्रँचायझी मॉडेल जिथपासून आलं आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि सगळीकडे, तर एक कल्चर खूप जास्त वाढायला लागलं की ओपनिंगच्या दिवशी रील स्टार आणायचे, फ्रीमध्ये चहा द्यायचे, वडापावची फ्रँचायझी तर फ्रीमध्ये बरोबर, वडापाव बरोबर. द्यायचे. तर मग बिझनेसच्या जो सुरुवातीलाच आपण ह्या अशा एक्स्ट्रा मार्केटिंगचा खर्च करणं, ह्याला तुम्ही कसं बघता? म्हणजे हे योग्य आहे का बरोबर, आपण बरोबर. पैसे ते वेगळ्या गोष्टीमध्ये लावले पाहिजेत? नाही, सध्याच्या कंडिशनला काय आहे माहिती का, जो दिखता है वो बिकता है, असा विषय. आणि एकीकडे आपण सांगायचं की फुल मार्केटिंग करा, फुल मार्केटिंग करा, लोकांपर्यंत पोहोचा आणि एकीकडे परत म्हणायचं की नाही मग ओपनिंग करू नका, हे करू नका. तर एक म्हणजे जे काही गोष्टी आम्ही करतो की आता बघा आमचा फूडचा व्यवसाय आहे, तर आम्हाला आमचं जे प्रोडक्ट आहे चहा प्रथम, तर तो लोकांना टेस्टला दिलाच पाहिजे. त्याच्यामुळे तो फ्री ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं त्या दिवशी. आणि काय राहतं की ओपनिंगच्या दिवशी जे लोक आलेले राहतात ते एक असं समजा की 50-60% पाहुणे मंडळी असतात ओके. किंवा आपले हितचिंतक असतात की बरोबर. ज्यांना वाटतं की नाही खरंच या माणसाने आज एक म्हणजे संधी तयार केलेली, तर याच्या संधीचं सोनं व्हावं, याची प्रगती व्हावी, या गोष्टीसाठी आलेले असतात. तर मग जास्तीत जास्त ते खरं आहे की आपण खरंच जास्तीत जास्त मार्केटिंग केली पाहिजे. आपलं जे प्रोडक्ट आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. फक्त त्याचा परत मग जास्त दिखाऊपणा जे काही तुम्ही रील स्टार वगैरे बोलले असं, तर ते एवढं न करता, तो जास्त खर्च न करता, तर आपल्या मार्केटमध्ये चांगले चांगले यशस्वी उद्योजक कोण आहे?
चांगले चांगले उच्च शिक्षित लोक असतात की ज्यांना एक चांगला म्हणजे काही लीडर असतात पॉलिटिकल वगैरे की ज्यांना चांगला वर्ग मानतो वगैरे, तर असे लोक आपण बोलवले आणि सायलेंटली आपण ओपनिंग वगैरे केली. मेन म्हणजे आपलं प्रोडक्ट आता आमचा चहा आहे तर तो चहा लोकांच्या जिभेला त्या दिवशी लागला पाहिजे म्हणजे लागला पाहिजे असं. नंतर मग ती माउथ पब्लिसिटी होते, मग त्याच्याने मग बिझनेसची ग्रोथ वगैरे होते. म्हणून म्हणजे जास्त दिखाऊपणा करण्यापेक्षा सायलेंट ओपनिंग करायची, पण मग टोटल लोकांपर्यंत आपण जायचं. बरोबर. आणि मग हे जे फ्रँचायझी आपण घेतो त्यावेळी जे ऑलरेडी इस्टॅब्लिश नेम आहेत, जसं तुम्ही आता मगाशी म्हटलं की खूप जण आजकाल पाहतो की बऱ्याच जणांच्या फ्रँचायझी फेल होतात आणि त्यामुळे बऱ्याच जणांना इतरांना प्रॉब्लेम होतो जे चांगलं काम करतात. बरोबर. मग अशी लोक जी आहेत ज्यांचं खूप चांगलं नाव झालंय, चांगलं काम करतात, त्यांच्याच फ्रँचायझी फक्त आपण घ्याव्या की इतर लोकांच्या पण आपण ट्राय कराव्या? आता काय राहतं की बघा, दिखाऊपणावाले लोक आपण म्हणतो की सत्य लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत खोटं गावभर फिरून आलं राहतं, असा विषय. तर मग ज्या लोकांच्या म्हणजे दिखाऊपणाच्या गोष्टी वगैरे येते तर ते भरपूर काही मार्केटमध्ये व्हायरल झालेलं राहतं. आणि लोकांना आता कसं आहे की चांगलं कंटेंट नाही आवडत, जे काही हे राहतं म्हणजे मिर्च मसाला तर तेच लोकांना आवडतं. काय राहतं की जेवढे लोक दिखाऊपणा वगैरे करतात तर यांच्या तुम्ही पडद्यामागे जर बघितलं ना तर तुम्हाला यांचे आउटलेट कुठंच दिसणार नाही. फक्त ते एक इंस्टाग्रामला, फेसबुकला वगैरे, युट्यूबला इथं तुम्हाला त्यांच्या चांगल्या चांगल्या फ्रँचायझी दिसतील, हे दिसतील. पण जेव्हा तुम्ही ग्राउंड लेवलला जाता, जो तो आकडा सांगता, जिथं जाता तर तिथं ते दुकानं तेवढे दिसता का, तेवढे सिस्टीम दिसता का, असं. तर त्या पण गोष्टी बघितल्या पाहिजे. आणि ज्यांचं खरंच म्हणजे रिअल राहतं ना असं, तर त्यांचं दिसतं कमी असं. पण मग त्यांचे लोक सक्सेस राहतात, त्यांचे लोक एक फ्रँचायझी घेतात, एकाची 2 करतात, 2ची 3 करतात, अजून माउथ पब्लिसिटी करतात. अजून लोक काही रेफरन्ससाठी आले की तुम्ही फ्रँचायझी घेतली, तुमचा फायदा झाला का, आम्ही पण घेऊ का. तर हे लोक ब्रँड अँबॅसेडर असतात ब्रँडचे, ज्यांनी फ्रँचायझी ऑलरेडी घेतलेली राहते. तर तेच इतर लोकांना सांगतात नाही आमचा खरंच फायदा झाला, आमचा उदरनिर्वाह चांगला झाला. काही त्यांची उदाहरणं देतात की मला कंपनीने काढून टाकलेलं होतं, मी हा बिझनेस हे केला, माझी परिस्थिती डाऊन होती, पण मग आज माझी सगळी लिंक लागली, फॅमिलीची रुटीन बसून गेली, मला धंद्याची सवय नव्हती, ओळखी वाढल्या, असं. मग हे जे रिअल लोक राहतात ना, ते जे ब्रँड अँबॅसेडर असतात ब्रँडचे, तेच इतर लोकांना उदाहरणं वगैरे देतात आणि तशा त्या सायलेंटली फ्रँचायझी डेव्हलप होत राहतात. बरोबर. आता हे तर झालं आपल्या महाराष्ट्रामध्ये एक उदाहरण मला द्यायचं झालं तर मी मुंबईला एका इव्हेंटला गेलो होतो. तर तिथे लाडाची कुल्फीचे जे फाउंडर आहेत ते आले होते. बरोबर. आणि ते म्हटले की मला आता दुबई आणि कॅनडा आणि जे बाहेरच्या देशात आहे ना, बरोबर, तिथे मला फ्रँचायझी माझ्या ओपन करायच्यात. तर इंटरव्ह्यूअरने त्यांना प्रश्न केला की सर आता हे कसं आपण, म्हणजे तुम्ही हा विजन बरोबर आहे बरोबर की कॅनडामध्ये फ्रँचायझी खोलायची, मला दुबईमध्ये खोलायचे, पण लाडाची कुल्फी ही कोड अमेरिकेत बसलेला माणूस घेईल का, हे नाव कसं वाटतं, त्या लोकांना वेगळ्या नावांची सवय. तर त्याने उत्तर खूप मस्त दिलं. ते म्हणाले की सॅमसंग नावाचा मोबाईल 1970-60च्या आधी तुम्ही एखाद्याला सांगितलं असतं तर त्याने ऍक्सेप्ट केलं असतं का नाव. बरोबर. आता प्रत्येक भारतातला माणूस सॅमसंग वापरतोय, प्रत्येक ऍपल वापरतोय. बरोबर. त्या लोकांची नावं आपण ऍक्सेप्ट केली तर आपली नावं ती लोक ऍक्सेप्ट का नाही करणार. जर तुमच्या प्रोडक्टमध्ये जर दम असेल, तुमचा प्रोडक्ट चांगला असेल, तर ते कुल्फीचं नाव काही का असेल, त्यांच्यासाठी ती आईस्क्रीम आहे. तुमचा ब्रँड जर चांगला असेल तर लाडाची कुल्फी ही अमेरिकेत आणि दुबईमध्ये सगळीकडे विकली जाऊ शकते. मग तुम्हाला काय वाटतं की नाव महत्वाचं आहे का आपली म्हणजे ब्रँड व्हॅल्यू कशी बनवायची आपली? काय राहतं माहिती का, जेव्हा आपण एखादा ब्रँड काढतो तर तुमच्या ब्रँडवर विश्वास किती आहे ही खूप मोठी गोष्ट असते. त्याच्यानंतर तुमच्या प्रोडक्टमध्ये किती दम आहे आणि तुमचा पण त्या प्रोडक्टच्या क्वालिटीविषयी वगैरे सगळ्या म्हणजे किती रिसर्च झालेला आहे, काय काय नाही, याच्यावर विश्वास किती आहे. आणि ह्या गोष्टीचा एकदा विश्वास आला ना तर माणसाला खरंच मोठे स्वप्न पडतात. असं आज बघा तुम्ही, मॅकडॉनल्डचा जो यम आहे ते लोकांना एवढं समजायचं नाही, काही नाही. आज लहान लहान पोरं पण मॅकडी वगैरे त्यांच्याप्रमाणे ते एक याच्यात आलं. नंतर काही भरपूर काही इंग्लिश ब्रँड इकडे आलेले चांगल्या म्हणजे कपड्यांच्या, जीन्स वगैरे, म्हणजे अशा काही कंपन्या आहेत की त्या आपल्याला एवढ्या माहीत पण नाही, पण लोकांच्या तोंडात ते नावं राहतं आणि माहिती राहतं की ही इथली कंपनी, तिथली कंपनी. मग ते लोक जर इकडे येऊन एवढं करत असतील, आता चायनाचे एवढे छोटे छोटे प्रोडक्ट आहेत जे एकदम स्वस्तात भेटतात, ते लोक इकडे येऊन करत असतील तर आपण का नाही मोठा विचार करायचा
असं. म्हणून आपण पण त्या गोष्टी करू शकतो आणि ते स्वप्न बघितलेच पाहिजे. आता आम्ही पण आमचं जेवढं आता भारतभर काम चालू आहे, तर आम्ही पण काही दुबईची स्वप्न बघतोय. काही आमचे पण पुढचे प्लॅनिंग आहे, ती कसं पुढे गेलं पाहिजे. बरोबर. त्या पण आमच्या इंटरनल ज्या गोष्टी असतात एक्सपोर्ट इम्पोर्टच्या वगैरे, त्याच्यात आमचं काही बोलणं वगैरे चालू आहे. तर काय राहतं की प्रोडक्टवर विश्वास, प्रोडक्टमध्ये दम राहिला ना, तर मोठं स्वप्न बघितलंच पाहिजे आणि जगभरात आपण गेलो पाहिजे. बरोबर, बरोबर. आणि मग सर आता तुम्ही सांगितलं तुमच्या प्रोसेसबद्दल. हां, तर हां. तुम्ही पर्सनली सर आता हे फ्रँचायझी मॉडेल जे आहे सक्सेसफुल करण्यासाठी तुमची इन्व्हॉल्वमेंट काय असते तुमच्या फ्रँचायझीमध्ये? तुम्ही काय काय करता आणि काय काय गोष्टी बघता? बरोबर. इन्व्हॉल्वमेंट म्हणजे बघा काय राहतं, की जेव्हा माणूस कुठला तरी आपल्याकडे फ्रँचायझी घ्यायला येतो, तर तो आहे ना थोडा डगमगलेला असतो. ओके. प्रेशर राहतं. घरचे म्हणता काय राहतं, आता तुम्ही एक रिॲलिटी बघा पूर्ण आपल्या महाराष्ट्रात, भारतभरात. आई-वडील आहे ना, की कुठेतरी संस्थेमध्ये 20-25 लाख रुपये भरायचे, 40 लाख रुपये भरायचे, पण आई-वडील तयार आहेत. पण कुठल्या तरी बिझनेसला 5 लाख रुपये द्यायचे ना, तर आई-वडील तयार नाही आहेत. असं आहे. कारण ती आपल्या अजून एवढं अवेअरनेस झालेला नाही आहे, असा विषय. तर काय राहतं, की ते तेव्हाचं थोडं म्हणजे प्रेशर असतं, की काय होईल, काय नाही. घरचे पुढं हा सक्सेस झाला, नाही झाला, तर काय विचार करतील, हे ते. बरोबर. आणि माणूस नवीन मार्केटमध्ये आलेला राहतो. काही शॉप मालक वगैरे ॲग्रीमेंटचे काही विषय असतात. फार फूड लायसन्स, शॉप ॲक्टपासून या सगळ्या गोष्टी असतात. तर इन्व्हॉल्वमेंट म्हणजे की हे जे असतं ना, याच्यात मुख्य मार्गदर्शन करणं. म्हणजे तो व्यक्ती जेव्हा स्टार्टिंगच्या पिरियडमध्ये 10-15 दिवसापासून आपल्यासोबत येतोय त्याला मार्गदर्शन पाहिजे. तर ती खरी हे केलं पाहिजे. त्याला सगळ्या गोष्टी बारीक-बारीक समजून सांगितल्या पाहिजे. मग कसे-कसे वेंडरांपर्यंत जायचं, बरोबर. कसं लोकांशी बोलायचं, कसा व्यवहार करायचा, बार्गेनिंग कशी करायची. एका ठिकाणी आपण रेट बघितलेला आहे, तर दुसऱ्या ठिकाणी मग त्याचं क्रॉस कसं करायचं. म्हणजे ही जर इन्व्हॉल्वमेंट राहिली ना, तर समोरच्याला आहे ना, तो पण मार्केटमध्ये फिरतो आणि जो व्यक्ती आपल्याकडे आलेला असतो, तो खंबीर होतो. ती एक महत्त्वाची इन्व्हॉल्वमेंट राहते. त्याच्यानंतर जेव्हा दुकान सुरू होतं, ओपनिंग होते, तर आपण वारंवार तो मुद्दा येतो, की दिखाऊपणावाले वगैरे ते नंतर कधी फिरकतच नाही, की त्या धंदा किती होतोय, काय होतोय, काहीच विषय नाही. आमची इन्व्हॉल्वमेंट कशी असते, की आम्ही ओपनिंग झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना सांगणार, की तुम्ही तुमची डायरी कशी लिहिली पाहिजे. तुमचा ओके. स्टॉक किती असला पाहिजे, तुमचं आजचं कसं असलं पाहिजे, तुमचा इतर खर्च कसा असला पाहिजे, तुमचं कॅश किती असलं पाहिजे आणि ऑनलाईन किती असलं पाहिजे. कुठलाही धंदा घ्या, हा धंदा ताजा पैशाचा असतो, भाजीपाल्यासारखा असतो. तर ह्या पैशाची आहे ना व्यवस्थित विल्हेवाट लागली पाहिजे. त्याच्यामुळे मग ती पण आमची इन्व्हॉल्वमेंट राहते, की आम्ही व्यवस्थित सगळ्या गोष्टी शिकवतो आणि दर 15 दिवसांनी महिन्यांनी वगैरे काही चक्कर वगैरे मारत असतो किंवा एक कॉल वगैरे बोलणं, समजून सांगणं, कुठल्याही अडचणीच्या वेळेस फोन वगैरे उचलणं. जे काही बारीक-बारीक गोष्टी असतील तिथं मार्गदर्शन करणं. म्हणजे काय राहतं, की समोरच्याला वाटतं, की आपण फक्त पैसाच नाही लावलेला आहे, तर आपल्यासोबत कंपनी पण तेवढ्या सोबतीने आपल्यासोबत आहे. आपल्या सगळ्या बारीक-बारीक गोष्टी आपल्याला सगळं हेल्प केलं जातंय. तर तेवढा पैशासोबत विश्वास पण असतो. ती इन्व्हॉल्वमेंट जर आली ना, तर ब्रँड पण सक्सेस होतो आणि फ्रँचायझी पण सक्सेस होतो. आता सर जर आपण एवढं फ्रँचायझीमध्ये एखाद्या पर्सनवर लक्ष देत असू, की बरोबर. तुम्ही जसं म्हटलात, की त्याला हिशोब कसा लिहायचा ते पण आम्ही सगळं शिकवतो. ठीक आहे. पण मग जसं नंबर वाढतो हां, हां, हां. एखाद्या फ्रँचायझीमध्ये, तर एखादा माणूस किती लक्ष देणार ना? कारण आपण शाळेमध्ये पण बघतो, की बरोबर. 80 मुलं आणि एकच शिक्षक. सगळ्यांकडे लक्ष देता येत नाही. मग बरोबर. त्या गोष्टीला तुम्ही कसं टॅकल करता? काय राहतं, की हे सत्य आहे, की जेव्हा गोष्ट छोटी असते ना, तेव्हा पर्सनली जास्त लक्ष देता येतं, ते सर्व करता येतं. पण जशी-जशी तुमची म्हणजे एखादं प्रोडक्ट किंवा कंपनी जशी-जशी मोठी होते, तुमच्या फ्रँचायझी जशा-जशा नंबर्स ऑफ डेव्हलप होत जातात, तर काय राहतं, की तुम्हाला टीमची पण गरज पडते. असं. मग काय राहतं, की जे आपण केलेलं आहे ना, जे काही स्वतः गोष्टी आपण करत होतो, ते होतो. तर आपल्याऐवजी टीममध्ये त्या तसे पर्सन नेमावे लागतात. आता आमच्या ह्याच्यात क्वालिटीच्या काही गोष्टी असतात, अकाउंटिंगच्या काही गोष्टी असतात, ऑर्डर्स वगैरे सर्व्हिस याच्या काही गोष्टी असतात. तर आम्ही पण तेच केलं, की जे आम्ही स्वतः पहिले बघायचो स्टार्टिंगच्या 1-2 वर्षामध्ये वगैरे. जसं आमचा व्याप वाढायला लागला, तर ते काय व्हायला लागलं, की प्रेशर येतं, एवढं कसं हँडल होईल. मग हळू माणूस म्हणजे माणसाला वाटतं, की आता आपण पगार देऊ शकतो. आपला बिझनेस आता एवढा वाढलेला आहे. मग आपलं आपण इतकं कमवतोय ते, तर आपण इतकं पगार देऊ शकतो. स्टार्टिंगला ते नाही समजत. मग ज्या गोष्टी नंबर्स वाढल्यानंतर त्या लोकांकडनं करून घ्याव्या लागतात. मग आपण आता एखादं क्वालिटीचा जो विषय आहे, तर क्वालिटीच्या गोष्टीसाठी जे काही आपण फिरत होतो, तर एखादा क्वालिटी मॅनेजर ठेवणे, एखादा अकाउंटंट ठेवणे, त्याच्यानंतर जे काही याचं सर्व्हिसचा विषय असतो,
तुमचं रॉ मटेरियल डिस्पॅच करणे वगैरे ह्या गोष्टीसाठी. तर मग तशी तशी टीम वाढवत मग करू शकतो आपण, ते काही नाही एवढं. आणि किती पण झालं तर काय राहतं की आमच्यासारख्या लोकांना ते किती पण नंबर वाढले पण त्यांच्यामध्ये गेल्याशिवाय चांगलं वाटत नाही. कुठल्या पण फ्रँचायझीला गेल्याशिवाय तो फील येत नाही असं. Okay. हां. तर मग काय राहतं की ते एक टच असतो. मग तो एक तर डायरेक्ट फेस टू फेस जाऊन बोलणं असो किंवा कॉलवर बोलणं असो, म्हणजे किती नंबर वाढला तर तो एक टच राहतोच बरोबर. असं. म्हणजे हे परत हा जो पॉईंट आहे तो पर्सन टू पर्सन डिपेंड राहतो. म्हणजे हां. हा तुम्ही जो पॉईंट सांगितला त्यामध्ये एखादी सिस्टम कम्प्लीट ओके, पण त्या माणसाला इच्छा आहे की मी माझ्या सगळे जे फ्रँचायझी ओनर आहेत त्यांना सगळ्यांना बरोबर, भेटावं, बरोबर. त्यांच्याशी इंटरॅक्शन ठेवावं. तर असं एक आहे. पण आता अजून एक गोष्ट असते ना, की आता ही फ्रँचायझी जेव्हा आपण विकतो, तर मग तुम्ही सिस्टीम लावली, तर सिस्टीममध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून फ्रँचायझी फेल होते का जो फ्रँचायझी ओनर आहे की सेल करतोय, सेल करणारा पर्सन म्हणतोय ज्यांनी सुरुवातीला फ्रँचायझी खोलली होती, तो पर्सनमध्ये काहीतरी फॉल्ट आहे म्हणून फ्रँचायझी फेल होते. बरोबर. काय राहतं माहिती आहे का, की म्हणजे दोघं गोष्टी बॅलन्स होणं खूप महत्त्वाचं असतं. शेवटी काय, माणूस हा चुकीचा पुतळा आहे आणि सगळे आपण कंपन्यांमध्ये जे काही लेबर वर्ग असतात, सगळे माणसं असतात, ते राहतं. तर काही वेळा सिस्टीममध्ये पण चुका होऊ शकतात, ब्रँडकडनं पण काही गोष्टी होऊ शकतात. आणि काय राहतं की जग एवढं फास्ट पुढं चाललंय, तर डेली काही ना काही अपडेट येत आहे. डेली आता AI सारखी गोष्ट आली, डेली काही ना काही चेंजेस होत आहेत. तर कंपनीला पण तेवढं अपडेट व्हायला थोडं टाईम लागत असतो. आणि मेन म्हणजे बाकी ज्यांनी काही फ्रँचायझी वगैरे घेतलेली असते, जे काही फ्रँचायझी ओनर असतात, तर त्यांच्याकडनं पण इश्यू असतो. त्यांना पण लेबर प्रॉब्लेम वगैरे असतात किंवा काहींचे स्पॉटचे इश्यू होतात. काहींचं गाळा मालक वगैरे म्हणतो की नाही आता गाळा खाली करून टाका, हे करा. तर हे पण पुढं काही इश्यू असतात. म्हणून काय राहतं की कंपनीने फ्रँचायझी दिलेली आहे आणि एखाद्या फ्रँचायझी ओनरने फ्रँचायझी घेतली, तर दोघांचे जे काही इश्यू असतात ते बॅलन्स झालं ना, तर मग बरोबर फ्रँचायझी बिझनेस हा व्यवस्थित चालू असतो. मग आता हे जे तुम्ही अपग्रेडेशन म्हटला की AIचं वगैरे वेगळ्या गोष्टी येत राहतात किंवा बरोबर. बिझनेसमध्ये पण अजून अपग्रेडेशन येत असेल हां. टेक्निक्समध्ये, परत सिस्टीम्समध्ये, परत प्रोडक्ट्समध्ये, बरोबर. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. मग आता जास्त नंबर ऑफ फ्रँचायझी झाल्या का त्याच्या, तर एखाद्या व्यक्तीने कुठलं व्हिजन ठेवावं, की जसं आपण एक उदाहरण बघितलं की सुरुवातीला एअरटेल आणि व्ही वगैरे ह्यांची खूप सगळीकडं टॉवर्स वगैरे असायचे, सगळं असायचं. पण जिओने एकदाच येऊन 5G प्रॉपर आणि 4G लॉन्च केलं आणि त्या एकाच 4G सेगमेंटवर लक्ष देऊन त्यांनी प्रॉपर सगळ्या गोष्टी केल्या. पण ह्यांना ते अपग्रेड करायला कुठेतरी प्रॉब्लेम झाला लगेच, कारण त्यांचे नंबर ऑफ जे टॉवर्स किंवा त्यांची सर्व्हिस हे खूप तळागाळात पोहोचले होते. मग त्यांना लगेच अपग्रेड करता आलं नाही. मग हा जो प्रॉब्लेम आहे ना, तो एखाद्या फ्रँचायझी चालू करणारा पर्सन आहे, समजा तुम्ही आहात, ज्यांनी तुम्ही फ्रँचायझी चालू केलीत, तर ह्या अपग्रेडेशनला तुम्ही कसं डील कराल? बरोबर. आता काय राहतं, याच्याशीच मिळतं जुळतं एक सांगतो तुम्हाला, की बिझनेस कसा आहे. आता आमचा हॉटेल लाईनचा बिझनेस आहे, चहाचा व्यवसाय. तर आमच्याकडे जो वर्ग येणार ना फ्रँचायझी घेणारा वगैरे, तो एक सामान्य वर्ग असणार. तो एक 5-6 लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट वगैरे करू शकतो, असा काही वर्ग असणार. तर आणि आमच्या बिझनेसमध्ये काय असतं की अशिक्षित लोक जास्त असतात. असं त्यांना भरपूर गोष्टी अपग्रेड करावं लागतात, भरपूर गोष्टी शिकवाव्या लागतात. असं ह्या गोष्टी असतात. आणि बाकी जर तुम्ही बरोबरी करायला गेले, आता मॅकडीची फ्रँचायझी वगैरे, CCDच्या फ्रँचायझी वगैरे, हा फ्रँचायझी घेणारा क्राऊड पण वेगळा आहे. 40-50 लाख रुपये, 1 कोटी रुपये हे करणारा, त्यांचे स्वतःचे शॉप्स वगैरे असतात, ते असतात. सेकंडरी बिझनेस पण असतो त्यांचा. सेकंडरी बिझनेस पण असतो. म्हणून काय राहतं की त्या मोठ्या ज्या कंपन्या असतात ना, त्यांचं कंटिन्यू अपग्रेड वगैरे त्या गोष्टी चालू असतात. आणि तो वर्ग पण तसा असतो की ज्याने फ्रँचायझी घेतलेलं असते, त्याच्यामुळे ते मॅच होतं. आमच्यासारख्यांचं छोट्या व्यावसायिकांचं काय राहतं की आमचं थोडं कासवगतीने चालू असतं. म्हणजे ह्या महिन्यात काही गोष्ट अपडेट झाली, पुढच्या महिन्यात काही गोष्ट अपडेट झाली, कारण आमचे लोकांना पण आम्हाला घेऊन चालावं लागतं सगळ्या गोष्टींना. तर हा एक म्हणजे डिफरंट आहे अपग्रेडचा. बरोबर. मग आता जे छोटे उद्योजक आहेत किंवा जे छोटे फ्रँचायझी ओनर आहेत, ते नक्की कितपत पैसे कमवू शकतात? काय राहतं की मोठा असो किंवा छोटा असो, तुमचा बिझनेसच्या स्ट्रॅटेजी वगैरे काय आहेत, काही नाही. आणि तुमचं बिझनेसचं म्हणजे लोकेशन काय आहे, काही नाही. प्रोडक्ट काय आहे, प्रोडक्टमध्ये किती दम आहे ते. तर जसं या सगळ्या गोष्टी परफेक्ट राहिल्या ना, आणि माणसाचा म्हणजे स्वतःच्या मनगटावर विश्वास आहे, म्हणजे आपण मेहनत करून सगळं काही करू शकतो, या सगळ्या गोष्टीचा मॅच झाला ना, तर बिझनेसमध्ये पैसाच पैसा आहे. एवढं तर नक्की सांगू शकतो की नोकरीमध्ये तुम्हाला 1 लाख जरी पगार राहिला, तरी तुम्ही समाधानी राहणार नाही. तुमचे स्वप्न पूर्ण होणार नाही. तुमचं परत तेच
चालूच राहील, की 20 तारीख आली तर सगळा पगार संपला. परत 21 पासून तर 26-27 पर्यंत परत पैसे उसने घेणे आणि परत पुढच्या 5 तारखेपर्यंत पगाराला म्हणजे या गोष्टी किती 1,00,000 राहो, 1,50,000 राहो, तुमच्या गरजाच संपणार नाही. व्यवसायामध्ये काय राहतं माहिती आहे का, की इथं मोकळा पैसा असतो आणि मेन म्हणजे जबाबदारी असते, कसं हँडल करणं, काय करणं. कारण तो आला कोणत्या मार्गाने हे पण खूप महत्त्वाचं राहतं. कारण तो एक पैसा मेहनतीचा असतो. म्हणून ते समाधान खूप तिकडं व्यवसायामध्ये असतं. बरोबर. आणि आता तुम्ही म्हटलात, की जशी तुमचा जो क्राउड आहे, जो फ्रँचायझी घेतात, तर ती लोकं म्हणजे कॉलेज ड्रॉपआउट असतील किंवा त्यांनी कुठेतरी शिक्षण अर्धवट सोडलेले आहेत किंवा अशा टाईपची जी लोकं आहेत, तर तुम्हाला काय वाटतं, की अशीच लोकं हं, हं, जे हं. कदाचित कमी शिकलेले आहेत किंवा कॉलेज ड्रॉपआउट आहेत, तर अशी लोकं जास्त पैसे कमवतात का? ते खरं आहे, की म्हणजे जे काही गरीब असतात, होतकरू असतात, मेहनती असतात, यांनाच खरं तर मोठे स्वप्न पडतात. हो. कारण यांच्या म्हणजे पिढीजात फॅमिलीपासूनच त्यांच्या पडझड तेवढ्या झालेल्या राहतात. संघर्ष परिवारात एवढा झालेला राहतो, संकट तेवढे आलेले राहतात, पाहिजे तशी गरिबी पाहिलेली राहते. तर जे काही होतकरू मुलं असतात ना, त्यांनाच खरी मोठी स्वप्न पडत असतात. फक्त काय राहतं, की एक त्यांना जो सपोर्ट पाहिजे असतो, तो सपोर्ट जर प्रॉपर भेटला ना, तुम्ही मोस्ट ऑफली 90% बिझनेसमॅन बघा, तर कुठलीही केस स्टडी करा, की सगळ्यांचं एकच होतं, की इतक्या-इतक्या गरीब घरातनं आला, आज हो. इतक्या-इतक्या कोटीचा मालक झाला, करोडोचा मालक झाला. कधी ऐकलंय का, की 100 कोटीचा मालक होता ऑलरेडी आणि 400 कोटीचा झाला. याच्यात काही इंटरेस्ट वाटत नाही. म्हणजे जे काही गरिबीतनं येतात ना, तेच मोठे होतात, तेच जास्त पैसे कमवू शकतात आणि तेच लोकं जास्त मेहनत पण करू शकतात. फक्त काय राहतं, की एक म्हणजे सपोर्टची गरज असते काहीतरी. त्या गोष्टी आपल्याकडे कमी आहेत. बरोबर आहे. नाही, खरी गोष्ट आहे सर, तुम्ही सांगितलंत ते आता अगदीच खरं आहे. म्हणजे आपण बघितलं तर मी काही दिवसांपूर्वी आता क्रिकेटच्या कमेंट्स वाचत होतो, तर तिथे लिहिलं होतं की यशस्वी जायस्वाल हां, जो हां. पाणीपुरी विकायचा, बरोबर. तो आता एवढ्या इंडियाच्या टॉप प्लेयर्समध्ये आहे आणि अजून मोठ्या-मोठ्या क्रिकेटर्सची मुलं आहेत. बरोबर, ती अजून बरोबर. इंडियन क्रिकेट टीममध्ये पण आलेली नाही आहेत. बरोबर, म्हणजे बरोबर. कुठेच आपल्या मेहनतीला पर्याय नाही. जो पर्याय नाही. व्यक्ती जो व्यक्ती मेहनत जास्त करेल, त्यालाच ती जागा भेटणार. बरोबर. कारण ते म्हणजे लहानपणापासून जेव्हा वयाचं जे मूळ असतं तिथूनच ते संघर्ष दिसत असतो. माणूस असा पेटून उठतो, की नाही काहीतरी करावंच लागणार आहे. याच्यात तर काही भागणार नाही असं. आणि ज्यांचे सेटल फॅमिल्या वगैरे ते त्यांना शेवटी सगळ्या गोष्टी टाईमवर भेटणार. लगेच मागितलं का कुठली ना कुठली गोष्ट भेटणार. त्यांना नाही म्हणणारं कोणी नसतं, की हे नाही भेटू शकत, ते नाही भेटू शकत असं. तसं गरीब होतकरू पोरांमध्ये काय राहतं, की 90% गोष्टी त्या वयात भेटतच नाही. असं. हं. म्हणून मग ते शेवटी जिद्दीने पेटून उठतात, की नाही काहीतरी आयुष्यात बदल करावाच लागेल ते. आता ही, तर मग हे फ्रँचायझी आपण आता एवढं सगळं बोललो, तर मग फ्रँचायझी घेताना काही जण आहेत जे खूप कमी पैशात विकतात. बरोबर. मग लो कॉस्ट फ्रँचायझी घेणं हे कितपत चांगलं आहे? काय राहतं, की असं पण नाही आता कोणीतरी 12-13 लाखाला फ्रँचायझी विकतंय, कोणीतरी 7-8 लाखाला फ्रँचायझी विकतंय. तर मग हाय कॉस्ट झाली 12-13 लाख रुपये आणि लो कॉस्ट झाली 7-8 लाख रुपये वगैरे असं. कोणी डायरेक्टच ₹50,000 आणि हो. ₹20,000 फ्रँचायझी विकत असेल, तर मग ते काही योग्य नाही. कारण तो 50 आणि 20,000 मध्ये देणार काय? असं. आणि काय राहतं, की जो एवढं कमीमध्ये फ्रँचायझी देतो ना, तर त्याची पण ब्रँड व्हॅल्यू काहीतरी राहत नाही. त्याला फक्त विकून मोकळं होऊन जायचं आहे. नंतर काही घेणं-देणं ठेवायचं नाही, ते नाही, असं. तर काय राहतं, की तुम्हाला कॉस्टचा तर मी फरक सांगितला, की किती-किती होऊ शकतो असं. आणि हाय कॉस्टला काय आहे, की तो ब्रँड पण तितका वर्ष जुना असतो. त्यांचं सगळ्याच गोष्टी तेवढ्या डेव्हलप झालेल्या राहतात. सगळ्या गोष्टी अपडेट राहतात, सिस्टम राहते, ते राहतं. आणि एक मिडल क्लास असतो आणि लो कॉस्टवाल्यांच्या तर फ्रँचायझी म्हणजे 2-2, 3-3 महिन्यात लगेच बंद पडत जातं. कारण ते शेवटी काय राहतं, नंतर एकच प्रश्न येतो, की आम्ही तर तुमच्याकडनं नॉमिनल अमाउंट घेतली होती. हो. मग तुम्ही पण करायला पाहिजे होतं ना सगळं. आम्हीच थोडी करणार आहे ते. बरोबर. मोठ्या अमाउंटला आहे ना कंपनी जबाबदार असते आणि कंपनीला पण वाटतं, की नाही आपण समोरच्याचे कष्टाचे एवढे पैसे आपण घेतलेले, तर तो समोरचा सेटल झाला पाहिजे. ही पण एक हं. गोष्ट असते. खरं, हे असं. उत्तर एकदम बरोबर आहे. हं. कारण कसं असतं मग ते फ्रीडम 251 सारखा स्कॅम होऊन जायचा. हां, हां, हां. काय काय ₹250 तर होते, ₹251 तर होते. हां. तेच. एव व्हॅल्यू पण मॅटर करते ना हो, शेवटी. हो. हां, असं. बरोबर. आणि मग आता हे फ्रँचायझी म्हणजे सर तयार दुकान असतं का? नाही, फ्रँचायझी म्हणजे तयार दुकान नसतं, की काय राहतं, की सिस्टम वाईज सगळे मग परत जो काही उद्योजक फ्रँचायझी घेण्यासाठी येत असतो, नवा उद्योजक असतो. मग तो काहीतरी कुठेतरी एम्प्टी शॉप वगैरे बघणार. मग कंपनीकडनं तो सर्व्हे केला जातो, की हा स्पॉट चांगला आहे का? इथं चालेल का? काय नाही? ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात.
मग त्याच्यानंतर फ्रँचायझीसाठी मग ते सगळं मेजरमेंट वगैरे घेऊन मग तिथं ते पूर्ण आउटलेट उभारलं जातं. फ्रँचायझी ओनरकडनं ते कंपनी पैसे घेते आणि मग ते आउटलेट पूर्ण उभारलं जातं. मग जोपर्यंत आउटलेटचं काम वगैरे चालू असतं तोपर्यंत मग ट्रेनिंग, मार्केटिंग वगैरे सगळ्या या गोष्टी त्या ओनरला शिकवल्या जातात. म्हणजे अशी तर आमची सिस्टीम आहे पूर्ण, की ते जोपर्यंत तिकडं आउटलेटचं काम चालतं म्हणजे तुमचं कलरिंग, इलेक्ट्रिक, जे काही स्टेनलेस स्टील किचनचे वगैरे किंवा LED बोर्ड वगैरे हे जे कामं तिकडं आटोपतात तोपर्यंत इकडं मग ट्रेनिंग वगैरे चालू असते. तर मग ओपनिंग झाल्यानंतर मग ती कुठेतरी रेडी फ्रँचायझी होते. असं मग ती 2-3 महिन्यात वगैरे मग ती सेटल होते, ते होतं असं. फ्रँचायझी म्हणजे डायरेक्ट सेटल बिझनेस भेटणार असं काही राहत नाही. असं. बरोबर. आणि तुम्ही मगाशी सर म्हणला की तुम्हाला पर्सनली आवडतं की जे फ्रँचायझी तुम्ही जे सेल आउट केलेत किंवा इतरांना जर तुम्ही सपोर्ट दिलाय हां, तिथे हां. सारखं पर्सनली जाणं. बरोबर, तर बरोबर. मग तुमची प्रोसेस काय आहे स्वतःची? काय राहतं, की ते पहिलेपासून सवय पडून गेलेली राहते, की त्यांच्यामध्ये गेल्याशिवाय पण मग ते बरं नाही वाटत असं. आणि प्रोसेसचा काही विषय नाही. एक आपुलकीने जाणे, क्वालिटी वगैरे बघणे आणि मुख्य म्हणजे समोरच्याला विचारणे, की हिशोब लागतोय का? हो. परवडतंय का? बरोबर. हां, काही इतर प्रॉब्लेम आहे का? काही अतिक्रमणचे विषय राहतात, भरपूर राहतात. ओके. गाडा मालकाचा काही प्रॉब्लेम आहे का? काही इतर सगळ्या गोष्टी. काय राहतं, की ज्याने फ्रँचायझी घेतलेली आहे, त्या व्यक्तीशी कस्टमरने बोलणार ना या गोष्टी. असं. हो. ह्या गोष्टी बोलायला त्याला पण मन मोकळं करायला कोणीतरी आपलासा माणूस लागतो, की जो ह्या गोष्टी सगळ्या डिस्कस करू शकेल. आणि काही गोष्टी अशा असतात, की ते पण साहजिक आहे, बिझनेस ओनर आहे ते. तर सगळ्याच गोष्टी ते पण नाही लोकांसमोर ओपनली बोलू शकत काय राहतं. हो. तर त्यांचं दुखणं काय आणि आपलं दुखणं काय हे सगळं मॅच राहतं. म्हणून मग ती एक आपुलकी राहते असं. ॲज अ ह्युमन बिंग आपल्याला एक इमोशनल सपोर्ट नेहमी लागतो हो, हो, आणि हो. कोणतरी समजून घेणारं लागतं. असं. आणि कारण पैसाच सगळा मॅटर करत नाही. हो. आता मी एक ब्रँड ओनर आहे आणि मी फ्रँचायझी ओनरकडनं खूप सारा पैसा घेतलेला आहे आणि ते झालं पैसा नाही मॅटर करत असं. आपलं बॉन्डिंग किती आहे आणि इमर्जन्सी काही परिस्थिती फ्रँचायझी ओनरवर येऊ, काहीही. मग तो त्याचा वैयक्तिक प्रॉब्लेम असो, काही मेडिकल प्रॉब्लेम असो किंवा शॉपचे भरपूर काही प्रॉब्लेम वगैरे असतात. म्हणजे मार्केटमध्ये तो व्यक्ती नवीन असतो आणि आपण जरी त्याला कंपनी म्हणून सपोर्ट केलेला राहतो, पण मार्केटमध्ये त्याचे हितशत्रू पण भरपूर तयार झालेले राहतात, कॉम्पिटिटर हो. राहतात. त्यांना कसं टॅकल करायचं, काय करायचं, कसं बिझनेस बॅलन्स करायचा, या सगळ्याच गोष्टी बोलायला आपलंसं कोणीतरी लागतं असं. ते जर केलं ना, तर मग ब्रँड पण स्टेबल राहतो, फ्रँचायझी पण स्टेबल राहते असं. आणि जेव्हा त्याला फ्रँचायझी ओनरला कधी पण नैराश्य येतं ना, की नाही आता असं वाटतंय, की नाही बंदच करून टाकायचं, खूपच हे झालं, हा पण प्रॉब्लेम आहे, तो पण प्रॉब्लेम आहे, लेबरच भेटत नाही आहे, सगळाच विषय आहे ते. तर काय राहतं माहिती का, की त्याला एक शेवटचा पर्याय राहतो, की आपण आपल्या ब्रँड मालकाशी बोलणे, की आपला ब्रँड मालक या गोष्टी आपल्याला करू शकतोय, म्हणजे बरोबर. सांगू शकतोय. तिथं एक पर्याय आहे. म्हणजे ती फ्रँचायझी आहे ना म्हणजे स्टेबल तरी होते, डायरेक्ट बंद नाही होत. बरोबर. असं आहे. जर हे रिलेशन राहिलं नाही ना, तर तो पण कोणाशी बोलणार? शेवटी हम्म. मग त्याचा विषय येतो, की नाही आपण क्लोज करून टाकायचं. हो. ते बस मग एकदा क्लोज झालं नंतर मग कंपनीने किती पण काही केलं तर मग काही उपयोग नाही राहत असं. जेव्हा हम्म. गरज राहते तेव्हा त्याला मदत भेटली पाहिजे. बरोबर. असं. अजून एक सर बिझनेसमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे लोकेशन. हां, हां. मग आता हे फ्रँचायझी आपण एखाद्याला देतोय, तर ठीक आहे तुमची फ्रँचायझी खूप चांगली आहे, खूप मोठं नाव आहे, सगळ्या गोष्टी आहे, सक्सेस रेशो आहे. पण लोकेशन जर चुकली तर ती फ्रँचायझी फेल होऊ शकते. काय राहतं, की लोकेशन बघताना आहे ना, आता कंपनीचे असं समजा, की आता आमचं नाशिकमध्ये म्हणजे 52 आउटलेट्स वगैरे आहे. ओके. आम्ही अजून काही लोकेशन वगैरे बघतोय, तर आम्हाला एवढ्या बारीक गोष्टी बघून घ्याव्या लागतात, की आता एखाद्या चौकात वगैरे चांगला स्पॉट निर्माण झालेला आहे ते. तर बरोबर. मग इथं आपण फ्रँचायझी दिली आणि काही कोपरा वगैरे तर नाही होते ना, किंवा डिवायडर आहे, त्या साईडने लोकं इकडे येतील का? म्हणजे एवढे हो. बारीक-बारीक विचार करून घ्यावं लागतं, की येणारा फ्लो जास्त आहे का जाणारा फ्लो जास्त आहे हो. असं. आणि क्राऊड केव्हा नेमका जमतो आणि तुमचा काउंटर बिझनेस जास्त होईल का तुमचा ऑर्डर बिझनेस जास्त होईल, म्हणजे एकदम बारीक गोष्टी बघून घ्यावं लागतात. मग लोकेशन खूप मोठं म्हणजे मॅटर करतं. जर तुमचं लोकेशन चुकलं ना तर तुमचा बिझनेस हा म्हणजे चुकून जातो. आणि काय राहतं, की माणसाला 2 नोकरी गेल्या, 3 नोकरी गेल्या, 4थी नोकरी करता येते, 5वी नोकरी करता येते, नोकरी सतत बदलवता येते. हो. ते असं हे आहे, की नॅचरली आहे, की नाही ही कंपनी बदलली, तिकडं हे केलं, ते काही नाही हो. एवढं. पण तुम्हाला सांगतो व्यवसायात आहे ना, म्हणजे एकदा फेल झालं, तर लगेच आपले अपयशाचे जे गुणगान गाणारे लोकं सगळे आपल्या मागं असतातच. त्याच्यामुळे ना लोकेशन खूप मॅटर करतं. आणि ज्या काही म्हणजे फ्रँचायझी देताना जो काही विचार करावा लागतो, आता आम्ही हल्ली खूप विचार करतोय, की तो म्हणजे पर्सन.
असं ओके. समोरचा म्हणजे पर्सोना कसा आहे असं मान्य आहे, म्हणजे लोकेशन चांगलं आहे, समोरचा व्यक्ती पैशावाला वगैरे आहे, सगळ्या गोष्टी आहे ते आहे. पण मग मेहनत नाही करू शकणार. हम्म. काही जे काही त्याच्या हाताखाली लेबर वगैरे असतील तर त्यांच्याशी त्याचं मॅच नाही होऊ शकणार, कमीपणा नाही घेऊ शकणार, आणि इमर्जन्सी काही परिस्थिती आली तर स्वतः उभा नाही राहणार. आता आली परिस्थिती काहीतरी, मग जाऊ द्या, बंद ठेवा, हे करा ते करा. काय होतं की अशा लोकांमुळे पर्सन जर चुकला ना, तर अशा लोकांमुळे ना तो पूर्ण चौकातला स्पॉट वगैरे जो काही राहतो, निर्माण झालेला राहतो, हो तो हो. स्पॉट फेल जातो. त्याच्यानंतर कंपनीचं पण तेवढं त्याच्यात नुकसान होऊन जातं. हम्म. त्याच्यानंतर दुसरं पण आपण तिथं कोणी व्यक्ती टाकायला गेलं तर प्रॉब्लेम होतं की पहिल्या पर्सनने खूप सारं तिथं गैरव्यवहार करून हो. ठेवलेले, म्हणजे वागणूक वगैरे हे नाही ते नाही, हो. म्हणजे 50% माणूस इथं हे होऊन गेलेला राहतो. म्हणून आम्ही तरी आता बघताना आहे ना, म्हणजे लोकेशन तर मेन बघतोच आम्ही 50%, पण 50% आम्ही आता पर्सन पण बघायला लागलेलो आहे. कारण एक दुकान बंद पडलं ना तर आजूबाजूचे 4-5 दुकानांवर लगेच परिणाम होऊन जातो असं. कारण हो. लोकांना तेच म्हणजे पाहिजे राहतं. काय राहतं, लोक पण तेवढा विश्वास ठेवतात, म्हणजे जीव पण राहतो लोकांचा, काही आपल्याकडे येतात चहा वगैरे प्यायला ते, की नाही तुमचं खरंच चांगलं काम आहे, असं आहे तसं आहे. आणि कुठं काही आउटलेट वगैरे बंद झालं तर लोक लगे इतर दुकानांना विचारतात, हो. का हो तुमचं तिकडं बंद झालं, तो व्यक्ती असाच होता ते होतं. मग याच्यात आहे ना आजूबाजूच्यांचं पण नुकसान होतं, इतर जे फ्रँचायझीवाले ते, तो हम्म. स्वतः व्यक्ती आहे त्याचं तर पूर्ण नुकसान होतं, आणि कंपनीचं पण नुकसान होतं. एक स्पॉटच वाया जातो, माणूस पण हो. वाया जातो, या सगळ्या गोष्टी असतात. आणि मग आता सर, आपण सगळ्या गोष्टीच्या फ्रँचायझीच्या अराउंड पाहिल्या, तर तुमच्या एवढ्या एक्सपिरियन्समध्ये तुम्हाला काय वाटतं की एका फ्रँचायझीला सक्सेसफुल करण्यासाठी काय म्हणजे गोष्ट मस्ट आहे, की म्हणजे त्याला पेशन्स हवा, त्याला मार्केटिंग चांगली यावी का त्याला सेलिंग चांगली यावी? काय राहतं की पेशन्स वगैरे या सगळ्या गोष्टी तर आहेत. मेन म्हणजे तुमच्या हे झालं, पेशन्स झालं, त्याच्यानंतर सेलिंग झाली, मार्केटिंग झाली. याचे इंटरनल जे येतं की तुमचं सिस्टीम आणि मॅनेजमेंट. ओके. हां, ते तुमचं खरं शस्त्र आहे. असं आहे. जर तुमचं म्हणजे पाया भक्कम नाही राहिला, तुमचं आज तुमची काय सिस्टीम आहे आणि उद्या काय सिस्टीम आहे. आज दुकान सकाळी 5ला उघडतंय आणि उद्या 7ला उघडतंय आणि परवा 8ला उघडतंय. हो. कधी-कधी लवकर पण बंद होऊन जाते, कधी-कधी येऊन जाते. आता एखाद्या कस्टमरचं जर कंपनी 9 वाजता सुटत असेल, तर तो घरी जाता-जाता तुमच्याकडनं काहीतरी त्याला वस्तू घ्यायची आहे ती, आणि तुमचं दुकान जर 8:30लाच बंद होऊन जात असेल, म्हणजे काय झालं की तुमची सिस्टीम चुकलेली आहे, मॅनेजमेंट चुकलेलं आहे. हे खरं शस्त्र आहे. हे जर व्यवस्थित राहिलं ना, तर मग आपोआप सेल पण होतो. आपोआप जी माउथ पब्लिसिटीची जी मोफत मार्केटिंग असते ती पण होते, आणि काय राहतं की जेव्हा पण काही म्हणजे संकट आले तर माणसाला संयम पण राहतो तेवढा. आणि मग तसं आता पुढे तुमचं एक्सपांडिंगचं विजन कसं आहे? आता आपण जर बघितलं की खूप सारं जे काही डेव्हलपमेंट झाली, खूप सारे कन्स्ट्रक्शनमध्ये वगैरे डुप्लेक्स गाळे वगैरे तयार झालेले राहतात, ते राहतं. हम्म. आणि जो काही सामान्य उद्योजक असतो, ज्याला काही छोटंसं स्टार्टअप करायचं आहे, स्टार्टअप म्हणजे 4-5 लाखापर्यंत वगैरे एवढी त्याची अमाऊंट राहते, किंवा 2-2.5 लाखापर्यंत. आता आम्ही पण म्हणजे 3.5-4 लाखापर्यंत आमची पण फ्रँचायझी आहे. आमचं छोटं मॉडेल लगेच म्हणजे 2.5 ते 2.25-3 लाखापर्यंत आहे. तर आम्ही आता काय केलेलं आहे की जे एकदमच हे राहतं, काही काहींच्या नोकऱ्या चालल्या जातात, तर त्यांना PFचे वगैरे पैसे भेटलेले राहतात. घरून पैसे भेटणार नाही राहत, माझ्याकडे एवढाच पैसा आहे, किंवा मला कोणीतरी एवढीच मदत करते वगैरे. तर आम्ही आमचे एक छोटे फूड कार्ट काढलेले, असं की जो बिझनेस तुम्ही 4 लाख भरून पण करू शकता, 2.5 लाख भरून पण करू शकता, आणि आता आम्ही छोटा बिझनेस काढला आहे तो 2 लाखामध्ये फूड कार्ट. म्हणजे जर तुम्हाला 40-40, 50-50 हजार रेंट परवडत नसेल शॉपचं, एवढं भरण्याची, म्हणजे भरू पण शकतं माणूस व्यवस्थित बिझनेस केला तर. काय राहतं की तेव्हा स्टार्टिंगला खूप भीती राहते, तर ते रेंट परवडत नसेल, किंवा भरपूर गोष्टी असतात की जेवढं मोठं शॉप तेवढी डिपॉझिट पण जास्त राहते. हो. म्हणजे आपल्याला 3 लाखाची फ्रँचायझी घ्यायची आहे, तर शॉपलाच 3 लाख रुपये डिपॉझिट पण द्यावं हो. लागतं, इतर खर्च पण. माणूस 7-8 लाखामध्ये चालला जातं. म्हणून आम्ही आता एक्सपान्शनच्या दृष्टीने हे केलेलं आहे की खूप सारे स्वीटवाले राहतात, स्वीट मार्टवाले. हो. त्यांच्या इथं सगळं नाश्ता वगैरे, सगळं स्वीट, सगळ्या गोष्टी भेटतात. तर त्यांच्याशी टायअप करून आपण तिथं एक चहा लावला पाहिजे. किंवा आता आपण बघितलंय कंस्ट्रक्शन लाईनमध्ये खूप मोठ्या-मोठ्या बिल्डिंग तयार झालेल्या आहेत. तिथं कमीत कमी 4-4, 5-5 IT कंपन्या बसून जातात. म्हणजे कमीत कमी 1000-1500 क्राऊड एकाच बिल्डिंगमध्ये हो. राहतो. तर एका बिल्डिंगला एक कार्ड जरी राहिलं, तरी म्हणजे एका दुकानाच्या लेवलला ते कार्ड चालणार. काही तुमचे जिल्हा परिषदचे ऑफिसेस असतील, कलेक्टर हो. ऑफिसेस असतील, सरकारी दवाखाने असतील, प्रायव्हेट दवाखाने असतील, तर एका गोष्टीसाठी एक तेवढं छोटं 2 लाखाचं कार्ट पण होऊ शकतं. म्हणून आम्ही ते आता एक म्हणजे शिवराय अमृततुल्यचं फूड कार्ट आम्ही आता फक्त 2 लाखामध्ये ते लॉन्च केलेलं आहे. पण त्याचे सर म्हणजे एखाद्याला घ्यायचेच आहे,
तर मग त्यांनी काय घ्यावी, कारण त्याची खरंच डिमांड पण आहे का मार्केटमध्ये? तुम्ही तो रिसर्च केला का? हो डिमांड त्याची आहे. कारण काय आहे की जागेचा खूप प्रॉब्लेम आहे. एक तर स्पॉटच भेटत नाही आहे आणि भेटला तर तो खूप महागडा असतो. हो. या सगळ्याच गोष्टी आणि मेन म्हणजे पैसे पण नाही राहत लोकांकडे असं. फक्त काय आहे की हे छोट्या छोट्या गोष्टीला असं असतं की ज्या गोष्टीला म्हणजे ज्यांना लाज वगैरे वाटत नाही कामाची, असं काही अपमान वगैरे वाटत नाही, ते या छोट्या छोट्या गोष्टी करू शकतात. आणि काय राहतं, आपण नेहमी ऐकलेलं आहे की सुरुवात छोटी करायची असं. हो. मग आज एक छोटंसं आपण कार्ट उभारलं, याच्यातनं काही पैसा जनरेट झाला, तर उद्या उठून नक्कीच आपण मोठं दुकान करू शकतो ना. हो. आपण भरपूर मार्केटमध्ये पाहिलेलं आहे की नाही, त्याचं पहिले एकदम छोटंसं दुकान हो. होतं, मातीचं दुकान होतं, लाकडी हो. दुकान होतं, आता बघा किती मोठं दुकान झालं असं. हो. शेवटी या लोकांच्या सक्सेस रेशोमध्ये आपण पण जाणार आहे, म्हणून छोटी सुरुवात करायला आम्ही कन्सेप्ट काढलेली आहे. बरोबर. पण मग आता सर असं पण काय काय जणांची मेंटॅलिटी असते की जेवढे जास्त पैसे तेवढा जास्त इन्कम. मग हे म्हणाल तुम्ही, काही जण म्हणतील की अरे इथं तर कमी पैसे आहेत, बरोबर. मग इन्कम पण कमी असेल. बरोबर. नाही तसं काही राहत नाही. जे आता आपले पूर्ण मागे मुद्दे कव्हर झाले की स्पॉट झालं, पर्सोना झालं, लोकेशन, मार्केटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण मॅटर करतात. आणि मेन म्हणजे मी एकच सांगतो की तुमच्या प्रोडक्टमध्ये दम किती, हो. तुमच्या प्रोडक्टवर विश्वास किती, तुमची क्वालिटी किती मेंटेन आहे. मग ती तुम्ही 15 लाखाची फ्रँचायझी घ्या का 2 लाखाची फ्रँचायझी घ्या, तुमच्याकडे जर क्वालिटी राहिली ना तर लोक तुमच्याचकडे येणार. तर धन्यवाद सर, तुम्ही आमच्या पॉडकास्ट चॅनल आलात आणि आमच्या लोकांना सगळं फ्रँचायझी रिलेटेड गाईड केलं. आणि खरंच गरजेचं होतं की एखाद्या पॉडकास्टमध्ये फ्रँचायझी रिलेटेड सगळ्या गोष्टी कव्हर होणं. बरोबर. आणि एकदम शुगर कोटेड नाही की तुम्ही डायरेक्टली करोडपतीच व्हाल किंवा तुम्ही डायरेक्टली असंच करू शकता, तुम्ही तसंच करू शकता आणि मग ही फ्रँचायझी घ्या, तसंच घ्या, तसं न करता आपण जे ऑडियन्सला तुम्ही एज्युकेट केलं आणि त्यांना जी ग्राउंड रियालिटी आहे बरोबर. त्या गोष्टी सांगितल्यात. आणि एक्सपांडचं जे तुम्ही स्वप्न पण सांगितलं की कसं एखाद्या मराठी व्यक्तीने बाहेरच्या देशांमध्ये बिझनेस करायला पाहिजे बरोबर, किंवा बरोबर. आपल्या गोष्टी म्हणजे त्यांनी विजन केवढं मोठं ठेवलं मोठं पाहिजे, ठेवलं पाहिजे. हे जे तुम्ही सांगितलं तर ते अगदी मूल्यवान होतं. आणि आपली ऑडियन्स जी आहे ते नक्कीच सगळ्या गोष्टी फॉलो करेल. तर पुन्हा धन्यवाद सर, आमच्या पॉडकास्ट चॅनल तुम्ही आलात. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.